ठाणे में शहर की सांस्कृतिक पहचान माने जाने वाले छत्रपति शिवाजी महाराज चौक और स्वर्गीय मीनाताई ठाकरे रंगायतन के नवीनीकरण कार्य का स्थानीय जनप्रतिनिधियों ने निरीक्षण किया। प्रभाग समिति क्रमांक 5 के सभापति वैभव भोईर के नेतृत्व में नेताओं ने दोनों स्थलों पर पहुंचकर काम की प्रगति का जायजा लिया। निरीक्षण के दौरान पूर्व विधायक रूपेश महात्रे ने ठेकेदारों को चेतावनी देते हुए कहा कि तय समय में काम पूरा नहीं हुआ तो शिवसेना जनता के साथ सड़क पर उतरेगी। वह स्थायी समिति सदस्य मयूरेश पाटिल ने कहा कि करोड़ों रुपए के खर्च होने के बाद भी यदि रखरखाव की व्यवस्था नहीं होगी तो परियोजनाएं फिर बदहाल हो जाएंगी। जनप्रतिनिधियों ने मांग की है कि दोनों स्थलों का निर्माण उच्च गुणवत्ता के साथ जल्द पूरा किया जाए। आज खऱ्या अर्थाने भिवंडी शहराची जी ओळख आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे हॉल ह्या दोन वास्तू ज्या आहेत यांना एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ह्या दोन्ही वास्तू नादुरुस्त अवस्थेमध्ये होत्या आणि त्या दुरुस्त व्हाव्यात किंवा त्या ठिकाणी ह्या दोन्ही वास्तूंचं निर्माण व्हावं अशा पद्धतीची जी शहरातल्या सर्व जनतेची शिवप्रेमींची जी भावना होती त्यानुसार गेल्या 3 वर्ष अगोदर म्हणजे सन्माननीय माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही वास्तूंसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं आणि ते कामं लवकरात लवकर लोकांना समर्पित व्हावी अशा उद्देशाने खऱ्या अर्थाने ही कामं होणं अपेक्षित होतं। परंतु या दोन्ही कामांना उशीर झालेला आहे। असलं तरी आम्ही त्या ठिकाणी ठेकेदारांना त्या ठिकाणी असलेले आर्किटेक्ट जे आहेत त्या सर्वांना भेटून आज पाहणी दौऱ्यामध्ये ती वास्तू अतिशय चांगल्या प्रकारे व्हावी ठिकाणी येऊन आम्ही ती पाहणी केलेली आहे। निश्चितच हे काम चांगल्या पद्धतीचं व्हावं, भले त्याला आणखी आता इतका उशीर तर झालेलाच आहे, 2 महिने एक्स्ट्रा आणखी लागले चालतील, परंतु चांगल्या पद्धतीचं काम होऊन या भिवंडी शहराची जी ओळख आहे ही पुन्हा चांगल्या पद्धतीने व्हावी हा ठेकेदार आणि सर्वांच्या मते की जुलैपर्यंत होईल, ऑगस्टपर्यंत झालं चालेल, परंतु काम चांगलं उत्तम दर्जेदार अशा पद्धतीचं व्हावं ही आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी काम झालं नाही तर निश्चितपणे आम्ही महापालिकेचे या ठिकाणी खरं तर सभापती आहे, सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, हे तर जाब विचारतीलच, महासभेत विचारतील, स्टँडिंगमध्ये मयूरेश विचारेल, परंतु सर्वसामान्य जनता म्हणून आम्ही सर्वजण निश्चितपणे या ठिकाणी कॉर्पोरेशनला जर वेळेत आणि योग्य प्रकारे काम झालं नाही तर निश्चितपणे कॉर्पोरेशनला त्या ठिकाणी जाब विचारणार। सर्वांनी आज या ठिकाणी दोन्ही जी कामं आहेत भिवंडीची जी शान मानली आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नवीन अश्वारूढ पुतळ्याचे नूतनीकरणाचं काम माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार शिंदेसाहेबांच्या यांच्या निधीमधून ही दोन्ही कामं सुरू झालेली आहेत। मला वाटत नाही आहे निधी अभावी ही कामं रखडलेली आहेत। ही कामं रखडण्यामागची काही बरीचशी कारणं असतील, पण आज आम्ही दोन्ही ठिकाणी स्वतः जाऊन त्यांची पाहणी केली, ठेकेदारांकडून विचारपूस केली आणि कामाची क्वालिटी आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला। त्या दोन्ही ठिकाणी शहर अभियंता उपस्थित होते आणि त्यांच्यामार्फत होत असलेल्या कामाचा आम्ही आढावा घेतला। या ठिकाणी जर आपण पाहाल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं काम बरंचसं पूर्ण झालेलं आहे। येत्या 6 महिन्यात त्यांचं काम पूर्ण होण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याचप्रमाणे ही जे भिवंडीमध्ये एकमेव जे नाट्यगृह आहे ज्यावेळी ही वास्तू नवीन झालेली त्यावेळी एशियात सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असलेली ही वास्तू होती, परंतु काळा दरम्यान त्याची पडझड झाली, त्याचं काही रिपेरिंगचं काम झालं नव्हतं। माननीय नामदार शिंदेसाहेबांनी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिली आणि आज कामाचं स्वरूप चांगलं आहे। येत्या 2-3 महिन्यामध्ये इकडच्या ठेकेदारांनी सांगितलेलं आहे आम्हाला की 2-3 महिन्यामध्ये याचं आपण ओपनिंग करू शकतो। पाहणी दौरा झालेला आहे, यात काही गोष्टींचं निष्पन्न आम्हाला दिसलेलं आहे। स्टँडिंग कमिटीचे सदस्य असल्यामुळे मला काय अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी इथे जे ठेकेदार काम करत आहेत त्याचे तुटा दिसलेत मला, त्याच्यावर मी निवारण करायचा प्रयत्न करणार आहे। खरं तर आता सध्या जिथे मी उभा आहे ते मीनाताई ठाकरे हॉल आहे, इथे काही टेक्निकल गोष्टी आहेत। ठीक आहे, ठेकेदार येतो, काम करतो, काम करून निघून जातो, पण नंतर ते बोहायला लागतं ते नगरपालिकेला, ते होता कामा नये। म्हणून माझी विनंती आहे ठेकेदाराला की आपण जे काम कराल नगरपालिकेचे टेक्निशियन लोकांना एकत्रित राहून काम करा। कारण कसं आहे, उद्या काय घडलं तर सारखं काही ठेकेदाराला फोन करा, तुम्ही मुंबईत नवीनवरून बोलवणार नाही, त्या संबंधित शहरीला माहिती पाहिजे की त्याची वायरिंग कुठे आहे, काय। तर इथे काय तो ताल दिसत नाही आहे, तो ताल तुम्ही पहिले सेट करा जेणेकरून ती व्यवस्था नीट राहील। बाहेरचे कलाकार इथे येतात, नाटक सादर करतात आपले, त्यांना सोयीसुविधा चांगली पाहिजे, म्हणजे ग्रीन रूम असेल याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे।
आपण ज्या स्टेजवर उभे होत्या खाली काही गोष्टी आहेत त्यामुळे त्रास होतो आणि हा परिसर मंडी परिसरात आहे. इथे पाणी खूप पावसाळ्यात भरत असतं, तर त्याचीही दक्षता इंजिनियर मते साहेब आहेत त्यांनी घ्यावी, जेणेकरून उद्या आपल्याला या गोष्टींचा एक्स्ट्रा खर्च नको. ऑलरेडी एवढी 10 करोडच्या निधीमध्ये अनेक खर्च झालेले आहेत, त्यात हा एक्स्ट्रा खर्च उपयोगी ठरणार नाही. आणि दुसरं, मी स्टँडिंग कमिटीमध्ये अजून एक विषय टाकतो आहे की टेक्निशियन, इथे जे टेक्निशियन, साऊंड टेक्निशियन असतील किंवा लाईट टेक्निशियन असतील किंवा अनेक प्रकारचे टेक्निशियन जे लागतात त्याची पहिले मंजुरी द्या, त्यानंतर हा चालू करा, तरच हा वास्तू मेंटेन. 10 करोड टाकून महत्त्व नाही आहे, पण ते मेंटेनसाठी 1 करोड एक्स्ट्रा द्या तरी चालेल, तर जेणेकरून तो मेंटेन राहील. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुतळा बघितला आहे, अप्रतिम काम चालू आहे आणि मी अभिनंदन करतो माननीय नामदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं की आपण जी निधी उपलब्ध करून दिली आहे ते आम्ही नगरसेवक जेवढे सगळे नगरपालिकेत आहेत आम्ही तुमच्या त्या निधीला सार्थ देऊ. आम्ही सिद्ध करून दाखवू की भिवंडी शहरात हे जे 2 निधी जे मोठ्या प्रमाणात दिलेत हे म्हणजे अभिमानास्पद जी गोष्ट आहे ती आम्ही करून दाखवू तुम्हाला.